पुण्यातील चाकण शिक्रापूर महामार्गावर भरधाव कंटेनर चालकाचा थरार पाहायला मिळाला। या भरधाव कंटेनरनं अनेक वाहनांना धडक दिली। कंटेनरच्या धडकेत 4 जण जखमी झालेत। पळून जाणाऱ्या कंटेनर चालकाला डंपर आडवा घालून दुचाकीस्वारांनी थांबवलं आणि त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं। पुण्याच्या चाकण शिक्रापूर महामार्गावर एक कंटेनर चालकाने हैदोस घातलाय। तब्बल 30 किलोमीटर पर्यंत या कंटेनर चालकाने अनेकांना धडक दिली आहे। कंटेनरच्या धडकेत 4 जण जखमी झाले। या अपघाताची सुरुवात चाकणच्या माणिक चौकातून झाली। तिथे एका मोटरसायकलला उडवलं, त्यात 3 महिला जखमी झाल्यात। भीतीपोटी तो कंटेनर चालक सुसाट वेगाने शिक्रापूरच्या दिशेने पळ काढू लागला। पळून जात असलेल्या कंटेनरचा पोलिसांनी पाठलाग सुरू केला। हे पाहून चालकाने कंटेनरचा वेग वाढवला। वाटेत येणाऱ्या वाहनांना उडवत तो बेफाम निघाला होता। पुढे पोलिसांची एक गाडी कंटेनरला रोखण्यासाठी थांबली होती, मात्र कंटेनर चालकाने पोलिसांच्या वाहनाला सुद्धा धडक दिली आहे। वाहन चालकाने अतिशय वेगात गाडी चालवून साधारणतः 6 ते 7 वाहनांना धडक दिली। त्यामध्ये चाकण पोलीस स्टेशनच्या गाडीला देखील धडक दिली। चाकण ते जातेगाव या 30 किलोमीटर अंतरापर्यंत ही थरारक घटना घडली। स्थानिकांनी रस्त्यावरती डंपर आडवा लावून कंटेनर थांबवत चालकाला बेदम मारहाण केली।